श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक चौथा. नवविधा भक्तिनाम. समास दुसरा. कीर्तन भक्ती. श्रीराम. श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले. त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तनायिका श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी भगवत भजनासंबंधी प्रश्न केला. ते भगवत भजन 9 प्रकारचे आहे म्हणून सांगितले. प्रथम श्रवणाचे वर्णन केले. आता दुसरा प्रकार कीर्तन, त्याचे वर्णन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, येथा योग्य श्रीराम. भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करावे, नित्य हरिकथा करावी, भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे, ती वाढवावी. आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवत गुणवर्णन तिचे कडून अखंड करवावे. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी श्रीराम. खूप पाठांतर करावे, खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. आपुलिया सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहो चिनये श्रीराम. स्वतःचे हित साधण्यासाठी म्हणजेच मनुष्य जन्म सार्थकी लावून भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी, त्याशिवाय कधी राहूच नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ वघा श्रीराम. हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा, त्यासाठी खूपच प्रयत्न करावा. सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तांतडी हरिकीर्तनाची श्रीराम. हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी, त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदा सर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, बहुत जरासी उपाये हरिकीर्तने कलयुगी श्रीराम. भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे, कीर्तनानेच समाधान प्राप्त होते. श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजन समाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षून कथा करावी श्रीराम. भगवंताच्या विविध आणि अद्भुत रूपांचे वर्णन करावे, त्याच्या वस्त्रालंकारांचे भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की अंतःकरणात ते ध्यान ठसले पाहिजे. अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी. येश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होये श्रीराम. भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णावा की जेणेकरून तो ऐकत असता भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल. कथा अन्वय लापणिका, नामघोष करताळिका, प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त श्रीराम. भगवत कथा सांगताना सुसंगती असावी, शब्द पांडित्य, वक्तृत्व असावे. अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टांतादी प्रसंग तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टांत यांचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा. ताळ मृदांग हरि कीर्तन, संगीत नृत्य तानमान, नाना कथानुसंधान तुटोचिने दावे श्रीराम. हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ, मृदुंग, संगीत, नृत्य, तान, मान यांचा उपयोग करावा. पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा पुढचा संबंध तुटणार नाही याची काळजी घ्यावी. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी गडगडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी श्रीराम. कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा.
करुण रसाचे लोट वाहतील अशी घडघडाटाने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावेत. कंप रोमांच स्फुराणे प्रेमाश्रुसहित गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे श्रीराम. कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रू इत्यादी अष्टसात्विक भाव प्रकट होतील अशा प्रकारे कथा करावी. प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावेत. पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद बीर भाटीं वन विनोद प्रसंगे करावे श्रीराम. प्रसंगानुसार पदे, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा, अनेक छंद, वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा. नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्याचे कौतुक नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी श्रीराम. कथेमध्ये शृंगारासकट नवरस असावेत. उत्तम गद्य पद्य वाङ्मय बोलावे. शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नाना वचने बोलावीत. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे श्रीराम. कीर्तनात भक्ती ज्ञान वैराग्य यांची लक्षणे तसेच नीती न्याय स्वधर्म रक्षण यासाठी काय करावे, विविध साधन मार्ग कोणते आहेत व परमात्म स्वरूप कसे आहे या संबंधीचे प्रांजळ निरूपण असावे. प्रसंगे हरिकथा करावी. सगुणी सगुण कीर्ती धरावी. निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या श्रीराम. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे कीर्तीचे वर्णन करावे. निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्म विद्या वाढवावी. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्यावेस्त बोलोच नये श्रीराम. प्रथम पूर्व पक्ष त्यागून नंतर सिद्धांत निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे. शक्यतो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नये. करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे श्रीराम. वेदांचे पारायण करावे. लोकांना पुराण सांगावे. तसेच माया ब्रह्म या संबंधीचे सांगोपांग विवरण करावे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरुपरंपरा निर्धारे चळोच नेदावी श्रीराम. ब्राह्मण धर्माचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपरा निर्धाराने टिकवून धरावी. तीस बाधा येऊ देऊ नये. करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी श्रीराम. वैराग्याचे रक्षण करावे. ज्ञानाचे लक्षण सांभाळावे. जो अत्यंत सावध आणि विचारवंत वक्ता असतो त्याला हे सर्व जमते. कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे श्रीराम. कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनात संदेह उत्पन्न होईल आणि खरोखरच त्याचे समाधान नष्ट होईल. तसेच नीती न्याय व साधन यात बाधा येईल असे वक्त्याने काहीही बोलू नये. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षुन निर्गुण बोलत जावे श्रीराम. सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे प्रतिपादन किंवा स्पष्टीकरण याला निरूपण असे म्हणतात. कीर्तनकाराने सगुणाचे महत्व रक्षून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा श्रीराम. जो अल्पबुद्धीचा आहे, ज्याला अनुभव नाही, वक्तृत्व नाही, सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो. जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो. सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान न भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रांसी श्रीराम. असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो. ते अशा प्रकारे करतो की वेदाज्ञेचा भंग न होता प्राणी मात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे.
असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती श्रीराम. असो हे सर्व राहू द्यावे, भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन गायन करणे यालाच दुसरे भगवत भजन किंवा कीर्तन भक्ती असे म्हणतात. कीर्तने म्हाय दोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही श्रीराम. कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात, कीर्तनाने उत्तम गती मिळते. एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवत प्राप्ती होते यात तीळ मात्र संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती श्रीराम. कीर्तनाने वाणी पवित्र होते, कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो. हरि कीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात. कीर्तने अवेग्रता घडे, कीर्तने निश्चये सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोतया वक्तयांचा श्रीराम. कीर्तनाने एकाग्रता साधते, कीर्तनाने भगवत प्राप्तीचा निश्चय दृढ होतो. कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्त्यांचे सर्व संशय नष्ट होतात. सदा सर्वदा हरि कीर्तन, ब्रह्मसूत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोलिजेत आहे श्रीराम. ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदा सर्वदा हरिकीर्तन करीत असतात, म्हणून लोक त्यांना नारायण रूप मानतात. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरि कीर्तनी वसे श्रीराम. म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे, कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो. किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरि कीर्तनात प्रत्यक्ष राहतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्तिनाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.